हाईट आहे म्हणून मी काहीही कामं करू शकतो, तुझी हाईट कमी आहे म्हणून तू काहीही कामं करू शकत नाही, तिथं तुझा हात पोहोचत नाही, असं थेट सचिन कुमावत हे प्रभू शेळकेला बिग बॉसच्या घरामध्ये म्हणलेले आहेत. मग एखाद्याला त्याच्या हाईटवरून, त्याच्या उंचीवरून, त्याच्या वजनावरून अशा पद्धतीनं जज केल्यामुळं सचिन कुमावत यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. कारण की बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चांगल्या पद्धतीनं चालतंय आणि गाजतंय सुद्धा. आता या घरामध्ये प्रभू शेळके आल्यामुळं एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे. पण मात्र तरी सुद्धा प्रभूला काही जण डंबल म्हणून उचलतायत, काही जण त्याला डोक्यावर घेतायत, काही जण तुझी हाईट कमी आहे, तुझी उंची कमी आहे म्हणून तू हा करू शकत नाही असं देखील सांगतायत. म्हणूनच प्रभू शेळके थेट सचिन कुमावत यांच्यावर भडकला आहे आणि नेमकं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय प्रकार घडलाय हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचा. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोमवारी एलिमिनेशनचा टास्क पार पडला, म्हणजे त्या ठिकाणी नॉमिनेशनचा टास्क पार पडला आणि त्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये सचिन आणि प्रभू हे दोघं जण आमने सामने आले होते आणि या दोघा जणांपैकी एका जणाला त्या ठिकाणी नॉमिनेट करायचं होतं. तर त्या ठिकाणी कोण कशा पद्धतीनं सक्षम आहे, तो नॉमिनेट झाला नाही पाहिजे हे त्या ठिकाणी दाखवायचं होतं. कारण की घरामध्ये असणारे जे सदस्य आहेत ते जास्त काही दिसत नाहीत, ते मिस्टर इंडिया म्हणून त्या ठिकाणी राहतात. अशा लोकांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेशनचा टास्क त्या ठिकाणी पार पडला. त्याच्यामध्ये आपापली मतं त्या ठिकाणी सांगायची होती. तर त्या ठिकाणी सचिन कुमावत यांनी मत सांगितलं की माझी हाईट 6 फूट आहे म्हणून मी बिग बॉसच्या घरामध्ये दिसतो, मला जे कामं जमतात ते प्रभूला जमत नाहीत आणि म्हणून तो त्या ठिकाणी दिसत नसेल असं त्यांनी सचिन कुमावत यांनी थेट प्रभूला कारण देऊन नॉमिनेट करायला सांगितलं. पण त्याच्यावर प्रतिक्रिया देताना थेट प्रभू हा सुद्धा भडकला होता आणि म्हणला की काय झालं मग छोटा असला म्हणून, मला जेवढी कामं जमतायत, मला जसा खेळ खेळता येतो, जेवढी माझी हाईट आहे, जेवढी माझी ताकद आहे त्या पद्धतीनं मी खेळायचा प्रयत्न करतो. पण मात्र एखाद्याला त्याच्या हाईटवरून, उंचीवरून, रंगावरून, वर्णावरून अशा पद्धतीनं कमी लेखणं हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि जर आपण खरंच बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन पाहिलं तर या 6व्या सीझनमध्ये जास्त काय मज्जा येताना दिसत नाही, ज्या पद्धतीनं 5व्या सीझनमध्ये येत होती. आता या 6व्या सीझनमध्ये खरंच सचिन कुमावत हे प्रभू शेळकेपेक्षा कमी दिसतात हेच म्हणावं लागेल. कारण की सचिन कुमावत हे बिग बॉसच्या घरामध्ये कुठंतरी पिकनिक करायला गेलीत की काय असं देखील वाटतं. कारण की तसं भाऊच्या धक्क्यावर स्वतः रितेश देशमुख यांनी सुद्धा सांगितलं होतं. जर आपण पाहिलं तर सचिन कुमावत हे फक्त गेममध्ये दिसतात, कोणाच्याही भांडणात जात नाहीत, कोणासोबत पांगा घेत नाहीत, त्या ठिकाणी वेगळं काही करताना दिसत नाही. थोडंफार गाणे म्हणतात, एंटरटेनमेंट करतात, पण मात्र जास्त बिग बॉसच्या स्क्रीनवर दिसत नाहीत असं अनेकांचं मत आहे. खरंच प्रभू जास्त टीव्हीवर दिसतो का सचिन कुमावत दिसतात? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि ज्या पद्धतीनं सचिन कुमावत हे प्रभूसोबत वागलेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.